आपण सर्वे समवेत प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार. आज भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य स्वामी त्रिगुणातीतानंदजी महाराज, त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत. आणि प्रत्येक एक आध्यात्मिक पुरुषाच्या जीवनामध्ये, महापुरुषाच्या जीवनामध्ये काहीतरी एक घटना साधारणपणे घडत असते आणि त्यातून बोध घेण्याच्या दृष्टीने ते महापुरुष त्यांच्या जीवनाला एक वेगळंच वळण लागतं. घटना अशी घडते की एक मुलगा की जो अत्यंत हुशार, खूप संभ्रांत परिवारामध्ये त्याचा जन्म झालेला, अत्यंत धनाढ्य अशा परिवारात त्याचा जन्म झालेला, आणि तो मुलगा अभ्यासात खूपच हुशार आणि प्रत्येक वर्गामध्ये त्याचं जे क्रमांक असतो तो पहिला, दुसरा किंवा तिसरा, याच्या खाली तो कधीच आलेला नाही. संस्कृतमध्ये विशेष निष्णात असा तो मुलगा. शाळा वेगळ्याला सांगायला नकोच, मेट्रोपॉलिटन शाळा आणि मास्तर तेच. आणि मास्तरांचं विशेष लक्ष या मुलाकडे असतं, कारण की हा मुलगा हा हुशार आहे आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेकरता त्याची तयारी ते करून घेत आहेत, जेणेकरून स्कॉलरशिप प्राप्त करून हा मुलगा शिकणार. आता घरातली परिस्थिती अत्यंत सुदृढ आहे, सुदृढ म्हणजे चांगलीच सुदृढ आहे, तरीसुद्धा स्कॉलरशिपवरती शिकणं हे एक फार अभिमानाची गोष्ट म्हणून मास्तर महाशय खूप त्याच्याकडे तयारी करून घेत आहेत. पण घडतं असं की वडिलांनी दिलेलं एक सोन्याचं घड्याळ त्या मुलाच्या हातातून ते हरवतं आणि ऐन परीक्षेच्या वेळेसच ही घटना घडते. आणि त्या मुलाला ते घड्याळ इतकी आवडत असे आणि ती घड्याळ त्याच्या हरवली आपल्या अलगर्जीपणामुळे, म्हणून तो मुलगा खूप नाराज होतो आणि परीक्षेत त्याला अपेक्षित यश मिळत नाही. आणि त्या मुलाच्या म्हणजे मनावरती त्याचा एक थोडाफार का न हो एक चांगलाच परिणाम होतो. एका प्रकारची निराशा त्याला घेरून घेते आणि मास्तर महाशयांच्या हे लक्षात येतं. आणि आता समस्या कसली पण असो, मास्तर महाशयाकडेच ज्याला म्हणतो की समाधान एकच, भगवान श्रीरामकृष्ण. आणि नाहीतरी हा मुलगा अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा आणि विनम्र, ते त्याला घेऊन जातात भगवान श्रीरामकृष्णांकडे. वचनामृतमध्ये आपल्याला नोंद वाचायला मिळते बंधू भगिनींनो, की पहिल्या भेटीत आपल्या त्रिगुणातीतानंदजी महाराजांची फारशी काही नोंद भगवान श्रीरामकृष्ण घेत नाहीत. त्या दिवशी ते जे बोलतात ते विशेष करून पुस्तकी विद्या प्राप्त करून ईश्वर प्राप्त करता येत नाही या संदर्भात ते बोलतात.
आणि दुसरं ते बोलतात की जर ईश्वर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याकरता आवश्यक आहे ते म्हणजे मनाची पवित्रता. जर सांसारिक जीवनामध्ये किंवा लौकिक गोष्टीच्या कोणत्याही प्रकारचं आकर्षण किंवा आसक्ती असेल, एकही गोष्टीची असेल, तर ते मन अपवित्र आणि अशा आसक्तीने कधी ईश्वर प्राप्ती होत नाही. हे वाक्य त्या छोट्याशा त्रिगुणातीतानंदजी महाराजांच्या मनावरती इतकं कोरल्या गेलं आणि ते ऐकून त्यांना खूप खूप शांती लाभली. त्यांच्या मनावरती जी सावट आली होती, एक अशांती त्यांना जी लाभली होती, निराशा लाभली होती, ती एकदम हवा होऊन जाते आणि पुन्हा त्यांच्या मनाला एक उभारी मिळते. त्या दिवशी कोणताही संवाद होत नाही, पण त्यांचं मन एक खूप अनआकलनीय आकर्षणाने व्याप्त होतं आणि लागलीच ते स्वतःहून दुसऱ्या भेटीकरता प्रस्तुत होतात. पूर्वाश्रमाच्या संदर्भात थोडी चर्चा करूया. तर त्रिगुणातीतानंदजी महाराजांचं पूर्वाश्रमीचं नाव शारदा प्रसन्न मित्र. आई ही दुर्गा मातेचे भक्त आणि ह्या दुर्गा माताचाच प्रसाद म्हणून शारदा हे दुर्गेचं दुसरं नाव आहे, म्हणून शारदा प्रसन्न असं नाव ठेवण्यात आलं. कलकत्त्याच्या जवळ एक जिल्हा आहे, 24 परगणा त्याला म्हणतात. त्याचे 2 भाग आहे, उत्तर आणि दक्षिण. या 24 परगणा उत्तर भागातला जो जिल्हा आहे तिथे एक छोटंसं गाव, अत्यंत छोटंसं गाव नावरा, NAORA. आणि इथे आता रामकृष्ण मठाचं सेंटर झालेलं आहे. तिथे त्यांचे वडील शिवकृष्ण मित्र हे राहत असत आणि अत्यंत धनाढ्य, जसं मी आता सांगितलं, संभ्रांत परिवार आणि खूप एक ज्याला म्हणतो की एक समाजामध्ये प्रभुत्व ज्यांचं आहे असे हे शिवकृष्ण मित्र. त्यांच्याकडे त्रिगुणातीतानंदजी महाराज म्हणजेच शारदा प्रसन्न यांचा जन्म होतो. यांना जन्मापासूनच एक अचाट स्मृतिशक्ती लाभलेली. वय वर्ष 14 होता न होता त्यांना जवळपास 108 प्रकारचे स्तोत्र, देवी देवतांचे विभिन्न प्रणाम मंत्र हे बिलकुल घडघड म्हणू शकत होते. संस्कृतचे उच्चारण सुस्पष्ट आणि खूप चांगलं प्रभुत्व त्यांनी मिळवलेलं होतं. गीता, चंडी आणि उपनिषद याचं पठणसुद्धा ते स्पष्ट पद्धतीने करू शकत होते. असे एक अद्भुत मेधा लाभलेले हे शारदा प्रसन्न मित्र. मेट्रोपॉलिटन स्कूलमध्ये शिकत असताना ही पहिली भेट तर भगवान श्रीरामकृष्णांची जी घडली, त्यांच्या मनात एक आकर्षण त्यांना प्राप्त झालं. ते लागलीच दुसऱ्या भेटीत ते भगवान श्रीरामकृष्णांना एकटेच स्वतःहून जातात. यावेळेस मास्तर महाशय वगैरे कोणीच नाही आहे. आणि या दुसरी जी भेट होत असते याच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण विचारतात नेहमीसारखं की काय नाव आहे, वडील काय करतात, आईचं नाव काय वगैरे वगैरे. आणि ते बघतात यावेळेस जे आपले शारदा प्रसन्न मित्र होते यांनी काय केलं असतं की आपले काही सवंगडी बरोबर घेऊन गेलेले असतात. आणि आत्ताच आपण चर्चा केली की फार धनाढ्य परिवारातले असतात. त्याच्यामुळे काय आहे की घरामध्ये नोकरांची बिलकुल रेलचेल असते. कोणतंही काम स्वतः हाताने करायचं हे जणू काही त्यांना ठाऊकच नव्हतं, किंवा तसं करणं म्हणजे त्यांच्या एका प्रेस्टिजच्या अगेन्स्ट असं त्यांचं एक मत होतं. आणि भगवान श्रीरामकृष्णांना हे जाणून घ्यायला काहीच वेळ लागला नाही. त्यांनी दुसऱ्या भेटीतच त्यांच्या मित्रासमोर त्या म्हणतात, एप्रिलचा महिना होता, भगवान श्रीरामकृष्णांच्या पायाला खूप म्हणजे अशी आग होत होती. तर त्यांनी लागलीच म्हणतात की मला थोडंसं जरा त्या तांब्यातलं पाणी दे बरं. आता आपल्या मित्रांसमोर अशा पद्धतीचं एक काम सांगितलं गेलेलं आहे, तर त्यांच्या त्या एका प्रकारच्या अहंकाराला खूप धक्का लागला आणि त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. भगवान श्रीरामकृष्णांच्या लक्षात आलं, पण ते पण सोडणारे नव्हते. त्यांनी लागलीच म्हटलं, अरे तुला सांगितलं ना की मला जरा एक तांब्याभरून पाणी दे, माझ्या पायावरती ओत. आता काही निरुपाय होऊन ते पाणी आणतात आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या पायावरती ते थंड पाणी ओततात. आणि यातून त्यांचं एक
नेहमीकरता जो एक ॲरिस्टोक्रेटिक प्राईड असतो तो एका प्रकारे ठाकूरांनी त्याला त्या दिवशी जमीनदोस्त केलं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रती त्यांची अजून भक्ती वाढत, म्हणजे त्यांच्या प्रेम आणि भक्ती हे दोन्ही वाढत आहे. भगवान श्रीरामकृष्णांना पण त्यांना लक्षात येतं की हा माझा एक अंतरंग सवंगडी आहे आणि त्याला वरच्यावर बोलवणं ते पाठवत आहेत. याच भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची पहिली भेट जी घडते बंधुभगिनींनो, पहा 1884 साली, आणि भगवान श्रीरामकृष्णांनी 1886 साली आपला म्हणजे देहत्याग केला. म्हणजे जवळपास फक्त 2 वर्षच त्यांना भगवान श्रीरामकृष्णांचं सान्निध्य लाभलं. आणि पहिल्या काही भेट झाल्यानंतर कोण जाणे भगवान श्रीरामकृष्णांनी एका ज्याला म्हणतो की भवतारिणीच्या आदेशाने प्रेरित होऊन एक दिवशी म्हटलं की जा त्या नहबतमध्ये जा आणि नहबतमध्ये जाऊन ज्या राहतात त्यांच्याशी संवाद साध आणि त्यांच्याकडे दीक्षा प्राप्त करण्याची याचना कर. एवढंच नव्हे तर एक भगवान श्रीरामकृष्ण एक बांगलामध्ये फार सुंदर एक प्रोवर्ब म्हणतात. तो प्रोवर्ब म्हणजे त्याचा अनंत राधार माया मुखे कहा न जाय, कोटी राम कोटी कृष्ण आय जाय रोय. याचा म्हणजे अर्थ असा की शक्ती, राधा म्हणजे शक्ती, शक्तीची महिमा ही काय आहे मुखाने सांगता येत नाही. आणि एवढंच नाही तर कोटी राम कोटी कृष्ण, कोटी राम जरी आले कोटी कृष्ण जरी आले ते येतात आणि जातात, पण शक्तीची महिमा खूप वेगळी आहे. तू जा त्या नहवतमध्ये ज्या राहतात त्यांच्याशी संवाद साध आणि त्यांच्याकडे दीक्षाची याचना कर आणि सांग की मी पाठवलं आहे म्हणून. आणि अशा प्रकारे माताजींशी त्यांचा परिचय होतो आणि माताजीच्या लक्षात येतं की हे आदेश भगवान श्रीरामकृष्णांनीच दिलेला आहे. तर त्यांची दीक्षा दक्षिणेश्वरीच होते नहवतमध्येच. इथे एक विशेष सांगू इच्छितो बंधू भगिनींनो की भगवान श्रीरामकृष्णांचे 16 शिष्य, त्याच्यापैकी 14 शिष्यांची दीक्षा ही स्वयं भगवान श्रीरामकृष्णांनी दिलेली होती आणि फक्त 2 शिष्य, एक त्रिगुणातीतानंदची एक आणि दुसरे म्हणजे आपले योगीन महाराज, ज्यांची दीक्षा वृंदावनला भगवान श्रीरामकृष्णांनी देहत्याग झाल्यानंतर त्यांची ती दीक्षा झालेली आहे. तर फक्त हे 2 शिष्य माताजींचे, बाकी 14 शिष्य भगवान श्रीरामकृष्णांचे. माताजींबरोबर त्यांचा एक फार आगळावेगळा संबंध होता आणि तो कसा की शारदा प्रसन्न हे सारखे भगवान श्रीरामकृष्णांकडे जायचे हे त्यांच्या वडिलांना बिलकुल मान्य नव्हतं. वडिलांना तर नव्हतं. त्यांचे 2 भाऊ होते, विनय आणि आशुतोष, या दोघांनासुद्धा बिलकुल मान्य नव्हतं. आणि जेव्हा घरातून हा बराच कालावधीकरता गायब असायचे आपले शारदा प्रसन्न महाराज, तर त्यांना लक्षात यायचं की हा तिकडेच गेला असेल. म्हणून त्यांचं जे काही ज्याला म्हणतो की आपण पॉकेट मनी असायचं ते त्यांना पूर्ण बंद करण्यात आलं की हा जाणार कसा आता, कारण की त्यांचं घरापासून ते बरंचपैकी लांब होतं. पण भगवान श्रीरामकृष्णांना हे समजताच त्यांनी व्यवस्था केली आणि माताजींना निरोप दिला होता की जेव्हा शारदा प्रसन्न येईल तुम्ही दाराच्या त्या आपली जी चौकट असते चौकटावरती याच्या भाड्याचे पैसे ठेवून द्यायचे, म्हणजे याला यायला जायला कोणत्या प्रकारची याला त्रास नको. आता पहा बंधू भगिनींनो, एक इथे सहजच एक प्रश्न निर्माण होतो की भगवान श्रीरामकृष्णांनी ही व्यवस्था फक्त शारदा प्रसन्न महाराजांकरताच केली. आता तसं बघितलं तर लाटू महाराजसुद्धा खूप लांबून यायचे. स्वामीजींचं घरसुद्धा काही जवळ नव्हतं, असं कोणीच नव्हतं. फक्त योगीन महाराजांचं घर मात्र थोडंसं जवळ होतं. बाकी अनेक म्हणजे त्यांचे जे शिष्य होते त्यागे शिष्य बरेच लांबून यायचे. पण तरीसुद्धा ही व्यवस्था फक्त शारदा प्रसन्न महाराजांकरताच का होती, कारण की ठाकूरांना पहा हेच म्हणजे ज्ञात होतं की हा एक फार म्हणजे ध्यानाट्य परिवारातला मुलगा आणि फार ज्याला म्हणतो की पायी येणं जाणं हे सारखं याला काही सहन व्हायचं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता ती विशेष व्यवस्था त्यांनी माताजींना सांगून तशी केलेली होती. इकडे जवळपास 1.5-2 वर्ष भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्याखाली त्यांचा आध्यात्मिक
प्रशिक्षण सुरू होतं आणि भगवान श्रीरामकृष्णांना मग 1885 सप्टेंबरमध्ये कॅन्सरचा रोगाचा निदान होतो. त्यांना श्यामपुकुर पाटीत हलवण्यात येतं. मग काही महिन्यात पुन्हा दक्षिण आपल्या काशीपुरा हलवण्यात येतं आणि तिथे पूर्ण मन प्राण देऊन शारदा प्रसन्न महाराज हे ठाकूरांच्या सेवेमध्ये दिवस रात्र तिथेच राहू लागतात. आणि घरच्या लोकांना हे बिलकुलच मान्य नव्हतं. आणि आता हा मुलगा दिवसाचा दिवसा रात्रीसुद्धा घरी राहत नाही, तर याला कसं आपण घराकडे वळवायचं, याला कसं आध्यात्मिक जीवनापासून त्याला दूर करायचं, तर त्याचा सरळ आणि सोपा उपाय आणि त्यावेळेस तो खूपच सहजपणे उपलब्ध होता की याचं लग्न लावून द्या. 3 जानेवारी 1886 म्हणजे 1 जानेवारीला कल्पतरू दिवस झाला 1886. 3 जानेवारीला सकाळी शारदा प्रसन्न महाराजांची आई म्हणते त्याला की तुझं लग्न पुढच्या 7 दिवसात आम्ही ठरवलेलं आहे आणि तू आता मानसिकरित्या तयार हो की तुला बोहल्यावरती उभं राहायचं आहे. ऐकल्यानंतर शारदा प्रसन्न महाराज फार काही प्रतिक्रिया देत नाही, फक्त आपल्या खोलीत जातात आणि त्वरित निर्णय घेतात. एक छोट्याशा कागदावरती एक नोट लिहितात आपल्या आईवडिलांच्या प्रती की मला संसार बंधनात बांधून घ्यायचा नाही आहे स्वतःला आणि मायाच्या या खेळामध्ये मला सवंगडी व्हायचं नाही आहे. माझा जीवनाचं उद्दिष्ट मला माहिती आहे. मी घर सोडून नेहमीकरता निघालो. माझी तपास तुम्ही कृपा करून करू नका. अशी नोट 11:30 वाजता ठेवतात आणि घरातून निघून जातात कुठे? सगळ्यात आधी काशीपूरला जातात. भगवान श्रीरामकृष्णाचं दर्शन घेतात आणि त्यांनासुद्धा सांगत नाही की त्यांनी घर सोडलं आहे. आणि मग तिथून पुरीच्या दिशेला ते त्यांची म्हणजे यात्रा ते सुरू करतात. आता इकडे घरामध्ये हडकंप बिलकुल माजून जातो. कुठे गेला ते शोध घेतात पण काशीपूरला तर काही सापडत नाही. त्यांच्या आईला डाऊट येतो की हा कदाचित पुरीच्या दिशेला गेला असेल. जाता 2 दिवसानंतर एक शहर पाचकोडा म्हणून पश्चिम बंगालचं ते पडतं. तिथून एक पोस्टकार्ड घेऊन ते पुन्हा घरी पत्र लिहितात आईवडिलांना की माझी मुळीच काळजी करू नका, मी एकदम व्यवस्थित आहे, पण माझं मागे तुम्ही येऊ नका. हे पत्र टाकल्यानंतर हे शहरसुद्धा मी लागलीच सोडणार आहे असं म्हणून ते पत्र टाकतात आणि पुढचा प्रवास सुरू करतात आणि जाऊन पुरीला पोहोचतात. पण आईला जी शंका आहे एकदम ती खरी ठरते आणि 27 जानेवारी 1886ला हे सगळे पोहोचतात पुरीला आणि शारदा प्रसन्न महाराजसुद्धा तिथेच पोहोचतात. सगळ्यांची तिथे भेट होते आणि सगळ्यांनाच आनंद होतो कारण की इतक्या दिवसानंतर हा मुलगा तिथे भेटला. भगवान श्रीरामकृष्ण पहा बंधुभगिनींना एक गोष्ट सांगतात होमा पक्षीची. जरी ही गोष्ट वेदांमध्ये आहे आणि काल्पनिक जरी असली तर भगवान श्रीरामकृष्ण हे सांगतात की जे अवतारांची लीला पुष्ट करण्याकरता येत असतात ते होमा पक्षीसारखे असतात. हा पक्षी म्हणजे कसा की आकाशावरमध्ये खूप 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 उंच उडत असतो. आकाशामध्येच ती जी मादी पक्षी असते ती अंड देते आणि आता हवेमध्ये अंड ते कसं राहणार? ते खालती पडत जातं पण इतक्या उंचावरनं ते पडत असतं की खालती पडता ते अंड फुटतं. त्याच्यानंतर ते पक्षी बाहेर येतो तरी ते अंड पडत असतं. त्याला पंख फुटतात आणि जेव्हा ते पक्षी तो बघतो की अरे खालती जमीन, जर मी या जमिनीवरती आपटलो तर मी नेहमीकरता चकनाचूर होणार आणि म्हणूनच तो पक्षी पुन्हा एक उलटा प्रवास सुरू करतो आणि पुन्हा वरती आपल्या आईकडे तो झेप घेतो. ही गोष्ट सांगून भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की हे जे अवतार महापुरुष असतात त्यांच्याबरोबर आलेले सवंगडी जे असतात हे होमा पक्षीच्या सारखेच असतात. हे कधी पण आकर्षणात कधी हे सापडत नाही. जरी यांची सगळ्यांची भेट तिथे पुरीला होते आणि त्याला पुन्हा घरी आणण्यात येतं तरीसुद्धा भगवान श्रीरामकृष्णांकडे त्यांचं येणं हे काही कमी होत नाही. मग इकडे 16 ऑगस्ट 1886 साली भगवान श्रीरामकृष्णांचं त्यांनी आपलं लीला संवरण केलेलं असतं, देह त्याग केलेला असतो. तर त्यावेळेस आपल्या शारदा प्रसन्न महाराजांचे वडील
त्यांचं एक वाक्य फारच आपल्या हृदयाला बोचण्यासारखं आहे. ज्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण देह सोडतात त्या दिवशी ते म्हणतात, काली घाटला जाऊन मी खूप जप केला, तेव्हा कुठे काम झालं. बोलावंसं वाटत नाही, पण हे एक्झॅक्टली आपल्या साहित्यामध्ये या वाक्याची नोंद आहे. म्हणजे आपल्या मुलाप्रती त्यांची इतकी आसक्ती होती, किंवा असं म्हणूया अध्यात्माप्रती किंवा धर्माप्रती इतकी विरक्ती होती. साधारणपणे काय असतं बंधू भगिनींनो, की जे लोक अभक्त असतात त्यांना ईश्वरीय चर्चा किंवा अध्यात्म मुळीच आवडत नाही. सदा ते या गोष्टींची टिंगल-टवाळकी करत असतात. आणि तसंच की जे लोक भक्त असतात त्यांना ईश्वराच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही. कितीही त्यांना संसाराचं त्यांना आकर्षण म्हणजे त्यांच्या पुढे मांडा, ते बिलकुल प्रलोभित होत नाही किंवा त्यांचं त्याला कौतुकसुद्धा नसतं. तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या. तर वडील इतके जास्त संसाराच्या आकर्षणाने प्रलुब्ध की त्यांच्या मुखातून हे वाक्य निघतं की असं मी केलं म्हणून त्याचं फळ मिळालं. असो, भगवान श्रीरामकृष्णांच्या तिरोधानानंतर मग काशीपूर मठाची स्थापना होते आणि 25 डिसेंबरच्या जवळपास हे सगळे जे युवा त्यागी शिष्य हे आटपूरला जातात आणि तिथे त्रिगुणातीतानंदजी महाराजसुद्धा तिथे जातात. आणि तिथे एक मजेशीर किंवा एक थोडीशी एक विचित्र घटना अशी घडते की मातंगिनी देवी म्हणजेच प्रेमानंदजी महाराजांची आई, त्यांच्या निमंत्रणावरनं हे काही दिवस तिथे घालवायला जातात. ध्यान, भजन, जप, रात्रीची धुनी आणि एक मोठं अवाढव्य घर आणि घराच्या मागे मोठा तलाव. ते तलाव अजूनसुद्धा आहे. त्याचं नाव दिलं गेलेलं आहे नरेंद्र सरोवर. आणि तेव्हा त्याचं नाव नरेंद्र सरोवर नव्हतं बरं, ते नंतर दिलं गेलेलं. तर या नरेंद्र सरोवरमध्ये पोहता पोहता हे शारदा प्रसन्न महाराज बुडायला लागले आणि आता खरंच बुडतात की काय अशी स्थिती झाली. पण तेवढ्यात निरंजन महाराज त्यांना खूप चांगले म्हणजे आपण म्हणूया की एकदम एक्सपर्ट तैराक होते. ते झेप टाकतात पाण्यामध्ये आणि शारदा प्रसन्न महाराजांचा जीव वाचवतात. आणि मग तिथे 24 तारखेच्या रात्री सगळेजण प्रतिज्ञा घेतात की आम्ही संघबद्ध राहू आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या वाणीचा प्रचार प्रसार करू. काशीपूरला आल्यानंतर संन्यास घेतात. स्वामी विवेकानंद स्वतः शारदा प्रसन्न महाराजांना नाव देतात त्रिगुणातीतानंद आणि नंतर स्वतःच त्याची गंमत करतात किंवा चिडतात की काय रे तुझं हे लांबलचक नाव त्रिगुणातीतानंद. आणि मग ते त्याला प्रेमाने, वयाने लहान असल्यामुळे त्रिगुणातीत असं ते म्हणायचे. त्रिगुणातीतानंदजी महाराज काशीपूरला राहत असताना, वराहनगरमध्ये राहत असताना त्यांचं जीवनसुद्धा खूप एक शिस्तबद्ध आणि ज्याला म्हणूया की आपण खूप जप, ध्यान आणि पठण याच्यामध्ये त्यांचा फार विशेष भर आणि सगळ्या प्रकारच्या म्हणजे स्वच्छता, अन्न शिजवणे, भाजी चिरणे, भिक्षेला जाणे, रामकृष्णजी महाराजांना मदत करणे पूजेमध्ये, हे सगळं काम ते अतिशय निष्ठेने ते तिथे करायचे. शारदा प्रसन्न महाराजांचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की त्यांना काहीतरी एक त्यांचा स्वभावच खोडकर होता. तुम्ही त्यांना जे नाही करायला सांगाल ते मुद्दाम करतील. तिकडे जायचं नाही, तिकडे असं आहे, तिकडे असं धोका आहे, असं जर त्यांना कळलं किंवा कोणी सूचना दिली मग ते जाणारच. आणि त्यांच्या खाण्याबद्दलसुद्धा खूपच मजेशीर आणि असे प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात. त्यांना एक अद्भुत सिद्धाई प्राप्त होती. त्यांनी किती जर खाल्लं तरी ते आरामात ते पचवू शकत होते. तर एक दोन घटना गमतीशीर ती बघूया की वराहनगर मठमध्ये राहत असताना एकदा त्यांना पोटदुखी झाली आणि ती पोटदुखी काही कमी होईना. तर राजा महाराजांनी म्हटलं की अरे जा, ते प्रेमानंद महाराजांचे भाऊ बिपिनचंद्र घोष डॉक्टर आहेत, आपले भक्त आहेत ठाकूरांचे, त्यांच्याकडे जा, ते तुला औषध देतील आणि पैसे पण लागणार नाही. बरोबर आहे, जातात आणि गेल्याबरोबर ते डॉक्टर म्हणतात, बघतात की अरे साधू आले आहेत, या बसा आणि त्यांच्याकरता छान रसगुल्ल्याची व्यवस्था करतात. आणि ते तिथे असं मोठं भांडं असतं बरं मातीचं आणि त्यात भरपूर रसगुल्ले असतात.
ते रसगुल्ले मागवतात आणि गप्पा करता करता हे त्रिगुणातीतानंदजी महाराज सगळे रसगुल्ले फस्त करतात आणि मस्त ढेकर बिकर दिल्यानंतर विचारतात डॉक्टर साहेब की का हो कसं येणं झालं. तर ते म्हणतात की काय सांगू, काही दिवस माझी पोटदुखी आहे. पोटदुखी आहे तर तुम्ही इतके रसगुल्ले खाल्ले कशाला, मला आधी सांगायचं ना. और तुम्ही दिले, मी खाल्ले. आता ते डॉक्टर डोक्याला हात लावतो. पण अशी त्यांना खूप एक सिद्धाई प्राप्त होते. आणि अशा एक अजून घटना फारच इंटरेस्टिंग आहे की झालं असं की मातंगिनी देवी वरच्यावर कलकत्त्याला बलराम बसू, म्हणजे बलराम बसू त्यांची जावई होते, म्हणजेच प्रेमानंदजी महाराजांची बहीण कृष्णभाविनी या बलराम बसूंच्या पत्नी होत्या. तर त्या मुलीच्या म्हणजे घरी मधून यायचं राहायला. आणि मग मध्ये मध्ये जे संन्यासी शिष्य तिथे यायचे त्यांना आमंत्रण द्यायच्या की जेवायला दुपारच्या म्हणजे प्रसादाला इकडेच या. तर 3 स्वामीजी लोक जाणार प्रसादाला असं ठरलं होतं. आणि मग होतं असं की ते 3 स्वामीजी तिथे जे जाणार होते त्याच्यापैकी 2 जणांना काहीतरी अचानक काही महत्त्वाचं काम येतं आणि मग ते येऊ शकत नाही. एकटे त्रिगुणातीतानंदजी महाराज जातात. आता हे बघून इतकी हळहळ वाटते मातंगिनी देवीला. मी इतके सगळ्या अनेक म्हणजे पदार्थ केले आणि इतके भरपूर केले, आता खाणारा कोणी नाही. महाराज म्हणतात काही काळजी करू नका आई, मी आहे ना. आणि अक्षरशः सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फस्त करतात. पण आता मातंगिनी देवी घाबरतात बरं की इतकं सगळं फस्त केल्यानंतर आता हे उद्या नक्कीच यांना म्हणजे काहीतरी पोट बिघाड होणार यांचं. पण दुसऱ्या दिवशी काही नाही, आपले त्रिगुणातीतानंद महाराज ठणठणीत असतात, त्यांना काही होत नाही. तर त्यांना आणि असं फक्त खाण्याच्या बाबतीतच नव्हे, उपाशी राहण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांची तितकीच सिद्धाई होती. अनेक दिवस म्हणजे 10 दिवस 12 दिवस फक्त एक केळ खाऊन ते राहायचे. आणि त्यांच्या म्हणजे आता फक्त एक केळ खाऊन राहत आहे म्हणून त्यांची शक्ती क्षीण झाली आहे किंवा म्हणजे गलितगात्र झालं आहे असं काही व्हायचं नाही. ठणठणीत असायचे एकदम. म्हणजे त्यांना एका प्रकारची ही एक गमतीशीर सिद्धाई त्यांना प्राप्त होती असं म्हटलं तरी चालेल. ताप वगैरे आला तर त्यांचे जे ताप घालवण्याचे प्रकार म्हणजे आपण काय करतो, डॉक्टरना दाखवतो, औषध घेतो, असं काही नाही. ताप आला का तर ताप आला थंड पाण्याने आंघोळ करायची, पोटभर जेवायचं आणि ब्लँकेट घेऊन झोपून जायचं. आणि एक 3-4 तासाची झोप झाली की खरंच त्यांना जे काही आज म्हणजे पोटाचा आजार असो की ताप आला असो सगळ्या गोष्टी त्यांचा अशाच म्हणजे असे अचाट त्यांचे सगळे प्रकार होते. त्याच्यानंतर त्यांनी तीर्थयात्रा पण सुद्धा भरपूर केल्या. विशेष करून स्वामीजींप्रती त्यांची खूप निष्ठा होती. जेव्हा स्वामीजी अमेरिकेत गेले त्यावेळेस त्यांनी तीर्थयात्रा तर केल्याच, त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शक्य कलकत्त्याला यायचे तेव्हा ते शास्त्रांवरती वर्ग घ्यायचे, भगवान श्रीरामकृष्णांच्या शिकवणीवरती वर्ग घ्यायचे आणि खूप निष्ठेपूर्वक भक्तांना मार्गदर्शन करायचे. स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी आल्या त्यांच्या जवळचे असलेले 1000 रुपये म्हणजे जे विशिष्ट कामासाठी आणले होते आल्याबरोबर ते त्यांच्या हातात सोपवतात आणि म्हणतात की हे घे त्रिगुणातीत, तुला एक पत्रिका सुरू करायची आहे ना, त्याच्याकरता हे घे, प्रेस करता 1000 रुपये. आणि कलकत्त्याचे भगवान श्रीरामकृष्णांचे एक भक्त हरमोहन मित्र ते सुद्धा 1000 रुपये देतात. आणि त्यावेळेस 2000 रुपयामध्ये एक प्रिंटिंग प्रेस ते विकत घेतात आणि उद्बोधन पत्रिका जी आपली पहिली पत्रिका आहे ती अशा प्रकारे सुरू होते. कंबोलिया टोला लेन एक एरिया आहे कलकत्त्यामध्ये, तिथे 2 खोल्या भाड्याने घेतात आणि एकामध्ये प्रेस, एकामध्ये ते स्वतः राहतात आणि त्यांची पुस्तकं असतात आणि अशा प्रकारे ते उद्बोधनची ती पत्रिका सुरू होते. आता पैसे नाहीच, मग कसं करायचं तर त्या पत्रिकेचं म्हणजे लेख तेच लिहायचे. मग सबस्क्रिप्शन घ्यायला घरोघरी तेच द्यायचे. काही तक्रार आली ती तक्राराचे निवारण तेच करायचे. प्रूफ रीडिंग तेच करायचे. म्हणजे जे काही काम असेल ते स्वतः करायचे. आणि मजा अशी की त्यांना तिथे खायची काही सोय नव्हती. खूप तो इंटरेस्टिंग प्रवास आहे एकदम त्यांचा, म्हणजे विशेषकर हा सुरुवातीच्या काळातला. की मग त्यांनी काय केलं होतं की वार बांधले होते. आपल्याकडे पण वार बांधून शिकण्याची पद्धत आधी होती.
तर मग सोमवारी याच्याकडे, मंगळवारी त्याच्याकडे, आणि असे ते जायचे. आणि जायचे म्हणजे कसे जायचे की पैसे नव्हते म्हणून ते ट्राम वगैरेचं भाडं त्यांना काही ते शक्य नव्हतं. आता पैसेच नाही तर ऑप्शन नाहीच, पायी जावंच लागेल. पण इतकं ते व्यवस्थित प्लॅनिंग करायचे की ज्या भक्ताच्या घरी जायचे अर्धा तास आधी, मग त्यांच्या जवळपासच्या जे निवास म्हणजे रहवासी असायचे त्यांना जाऊन भेटायचे, त्यांना ठाकूरांबद्दल सांगायचे, त्यांना त्या पत्रिकेबद्दल सांगायचे. असं करून सबस्क्रिप्शन मिळण्याचा प्रयत्न करायचे आणि मग त्या भक्ताच्या घरी जेवून आणि मग घरी यायचे. नाश्ता आणि रात्रीचं जेवण म्हणजे मुरमुरेच, ते उपलब्ध झाले तर, आणि नाही तर गंगेचं पाणी प्यायचं आणि झोपायचं. अशी त्यांची ती दिनचर्या होती. आणि विशेष करून दिवसभरात त्यांना अनेक कामामध्ये गर्क म्हणजे ते असायचे. तर त्याच्यामुळे प्रूफ रीडिंग हा अत्यंत एक गंभीर विषय आहे. म्हणून मग ते काय करायचे की रात्री 8-8:30 नंतर प्रूफ रीडिंगचं काम सुरू करायचे. आणि मग दिवसभर इतकं श्रम झाल्यानंतर झोप यायची. तर त्यांनी काय केलं होतं, एक असं उंच स्टूल तयार केला होता. त्या स्टूलवरती ते कागद ठेवायचे आणि उभ्या उभ्या प्रूफ रीडिंग करायचे, म्हणजेच त्याला झोप येऊ नये. इतकं कठोर परिश्रम जवळपास त्यांनी 4 वर्ष सातत्याने केले. आणि जेव्हा म्हणजे 1902 साली जेव्हा तुर्यानंदजी महाराज अमेरिकेतून परत आले आणि यांना आज्ञा करण्यात आली की तुम्ही आता अमेरिकेत जा, तेव्हा त्यांच्याकडनं हे कार्य म्हणजे शुद्धानंदजी महाराजांनी घेतलं. पण उद्बोधन पत्रिका विशेष करून की जे एक ख्यातनाम लेखक असायचे त्यांच्याकडनं लेख घ्यायचे. आपले जे स्वामीजी लोक त्यावेळेस उपलब्ध होते त्यांच्याकडनं लेख घ्यायचे. ते लेख टाईप सेट करायचे. म्हणजे आता सगळ्या काय गोष्टी कम्प्युटराईज झाल्या म्हणून आपल्याला तितकंसं काही वाटत नाही. पण हे इतक्या श्रमाचं काम आणि त्यातून त्याची एक प्रोटोटाईप तयार करून प्रूफ चेक करणे हे अजून कठीण काम. म्हणजे सगळं काम त्याचे कॅश अकाउंट्स आणि त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन आणणे, पेपर विकत आणणे, पेपर कट करणे, त्याचं ते बाइंडिंग करणे म्हणजे पिन लावणे, हे सगळं काम नुसतं एका हाताने करायचे. फक्त त्यावेळेस पोस्टेज फारच सोपं होतं. पोस्टात ती पत्रिका टाकणे एवढंच एक ते खर्च ते करायचे. बाकी कुठेही एक दमडी एक छदाम ते खर्च करायचे नाही. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये महाराजांनी ही उद्बोधन पत्रिका सुरू केली. आणि मग 1902 साली 2 जुलैला स्वामीजींनी देह सोडला. त्याच्या आधीच त्यांनी आदेश दिला होता तीर्थानंदजी महाराजांना की तू अमेरिकेत जा आणि तिथे अमेरिकेत कार्य सुरू कर. आता यांची सगळ्यात मोठी मजा म्हणजे एक यांच्या चारित्र्याची वैशिष्ट्य असं होतं की हे अत्यंत पद्धतशीर कार्य करायचे, अत्यंत मितव्ययी होते आणि अत्यंत जबाबदार होते. पहा बंधू भगिनींनो की आपण सर्व साधक आहोत आणि साधकामध्ये तशा अनेक गोष्टी पाहिजे. पण यतीश्वरानंदजी महाराज त्यांच्या या 3 गुणांवरती खूप जोर देतात. कोणत्या एकतर कोणत्याही कार्य करण्याची त्यांची जी एक पद्धत होती, विधी होती, अत्यंत पद्धतशीर करायचे. दुसरं मितव्ययी, हे कधी पण कोणतीही गोष्ट ठाकूरांचा पैसा असा उगीच खर्च होऊ नये त्याच्याकरता त्याची खूप काळजी घ्यायचे. आणि तिसरं म्हणजे की जबाबदार, म्हणजे काही कोणी तक्रार घेऊन आलेला आहे किंवा काही माहिती विचारायला आलेलं आहे तर ज्याला म्हणतो ना की आपण उडवाउडवीची उत्तरं किंवा आम्ही खूप थकलेलो आहे बाबा वगैरे असा कोणताही त्रागा वगैरे कधी त्यांच्या जीवनात बघायला मिळत नाही. तर हे 3 गुण यतीश्वरानंदजी महाराज त्यांच्याबद्दल खूप म्हणजे याचा एक प्रकर्षाने त्याचा उल्लेख ते करतात. एक थोडासा विषयांतर इथे करू इच्छितो की पहा की एखाद्या आदर्शावरती आपण प्रेम करतो तर त्याची पावती काय. पहा आपण सर्वच ठाकूरांवरती प्रेम करतो आणि या सगळ्या शिष्याने सुद्धा ठाकूरांवरती खूप प्रेम केलं. पण फरक कुठे पडून जातो की त्या आदर्शाला जेव्हा आपण धरून ठेवतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणीला सामोरे जावं लागतं आणि त्या सगळ्या अडचणीवर मात करून सुद्धा आपण त्या आदर्शाला किती घट्ट पकडून ठेवतो याच्यावरती आपलं ते प्रेम सिद्ध होतं. स्वामीजींचंच बघा ना की जेव्हा स्वामीजी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना किती छळ सोसावा लागला, किती अपमान,
किती ज्याला म्हणतो की स्वसुखाला म्हणजे बिलकुल पूर्ण त्यजून तिथे उभं राहावं लागलं. पण इतकं सगळं असूनसुद्धा किती त्यांच्या विरुद्ध कावेबाजी झाल्या, पण हे सगळं असूनसुद्धा स्वामी विवेकानंद त्यांनी आपल्या आदर्शापासून ते च्युत नाही झाले. आणि तसंच आपण बघतो तर ठाकूरांचे सगळे शिष्यसुद्धा सुरुवातीचा जो काळ इतका अभावामध्ये आणि इतक्या प्रकारच्या त्या छळ आणि अपमान त्यांना सहन करावा लागला, तरीसुद्धा कोणीही आपल्या पदापासून म्हणजे आपल्या ज्याला म्हणतो की मार्गापासून आदर्शापासून च्युत नाही झाले. आणि म्हणूनच बेलूर मठामध्ये एक चर्चा नेहमी होत असे तेव्हा की स्वामी विवेकानंदांनी जितके शिष्य घडले आहेत त्यात एक उत्तम शिष्य कोण, तर तसं बघितलं तर स्वरूपानंदजी, शुद्धानंदजी हे एकापेक्षा एक ग्रेट साधू होते. पण तरी नाव पुढे येतं नेहमी सिस्टर निवेदिताचंच. का? कारण की सिस्टर निवेदिता कुठे एक आयर्लंडची मुलगी आणि कुठे तो त्यावेळेसचा भारत आणि काय म्हणजे त्या प्रकारची ती परिस्थिती होती. पण त्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून त्यांनी तिथे शाळा उघडली. आणि एवढंच नव्हे तर घरी घरी जाऊन त्या भिक्षा मागायच्या की अहो माझ्या शाळेत तुमच्या मुलीला पाठवा, हो माझ्या शाळेत तुमच्या मुलीला हे पहा, हे इतकं सोपं नसतं. म्हणजे ज्या विचारावर ज्या आदर्शावरती तुमचं प्रेम आहे ते इतरांना म्हणजे पटवून देणे हे काही सोपं कार्य नसतं. पण सिस्टर निवेदिता विशेष करून त्यांची पार्श्वभूमी फार वेगळी, पण त्यांनी जबरदस्त कार्य उभारलं. यातूनच म्हणजे पूर्वज साधू म्हणतात की स्वामीजींची बेस्ट शिष्य कोणी असेल तर ती सिस्टर निवेदिता. असो, हा एक विषय म्हणजे मी का मांडला की आपण प्रेम करतो आपण श्रीरामकृष्णांवरती, तर हे त्याचं एक मापदंड आहे की आपण किती त्याग करतो, किती सोसतो. आणि तरीसुद्धा त्या आदर्शाला जर धरून ठेवलं आपण तर नक्कीच आपण आपलं प्रेम आपल्या आदर्शावरती आहेच. मग त्याच्यानंतर एक दोन घटना बघूया की त्यांचं माताजींवरती किती प्रेम होतं. तर एकच गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा त्रिगुणातीतानंदजी महाराज अमेरिकेत गेले आणि तिथे निवास करत असताना जे काही 2 पैसे त्यांच्याजवळ वाचायचे ते प्रत्येक पै आणि पै ते माताजींच्या सेवेकरता अमेरिकेतून माताजींच्या सेवेकरता पाठवून द्यायचे. स्वतःचा खर्च तिथे भागवल्यानंतर जे काही उरायचं थोडंफार अल्पसल्प पण ते सगळ्या माताजींच्या सेवेकरता पाठवून द्यायचे. आणि एक घटना जी थोडीशी गंमतशीर आहे त्यातून लक्षात येतं की कसे म्हणजे महाराजांचं प्रेम किती होतं माताजींवरती. की माताजींना तिखट खायला बरं आवडायचं. बरं म्हणजे आपल्याला असं वाटतं पण स्वामीजी आणि माताजी या दोघांना तिखट खायला खूप आवडायचं. ठाकूर बिचारे एकदम सौम्य, त्यांना मुळीच तिखट आवडायचं नाही, खाऊ शकत नव्हते ते. तर एक दिवशी गोलापमाने म्हटलं की अरे त्रिगुणातीतानंद महाराजांना की अरे माताजींना जरा तिखट काहीतरी चांगलं खायची इच्छा होती आहे, ती हिरव्या मिरच्या घेऊन ये. आणि मग ते कलकत्त्याच्या विशिष्ट एका रस्त्यावरती तिखट मिरच्या चाखत चाखत गेले आणि ते चाकता चाकता त्यांचं तोंड सुजलं, पूर्ण ओठ सुजून गेले. पण एका ठिकाणी त्यांना असं वाटलं की हां आता ही मिरची जरा आईला बरी वाटेल म्हणून तिथून ते मिरच्या घेऊन येतात. पहा, यातून आपल्याला हे लक्षात येतं की त्रिगुणातीतानंद महाराजांचं माताजींवरती किती प्रेम होतं. तसंच स्वामीजींवरती सुद्धा तितकंच प्रेम होतं. जी आपण परवाच आपण एक ब्रह्मानंदजी महाराजांची जयंती साजरी केली आणि सकाळी उठल्यावरनं आपण एक गंमत ऐकली होती की कसं राजा महाराज भिक्षेला गेले होते. तसंच त्रिगुणातीतानंद महाराजांच्या जीवनातसुद्धा असं घडतं की बेलूर मठात ते आलेले असता अमेरिकेतून आणि ते नियमाचं पालन नाही करू शकत, पण बिलकुल सहजपणे ते काय म्हणतात त्याला स्वामीजींनी जे नियम घालून दिलेले आहेत, जरी स्वामीजी हयात नव्हते तेव्हा, पण त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन पूर्ण निष्ठेने त्यांनी केलं आहे. हे पहा बंधू भगिनींनो, याचमुळे आज हा संघ टिकून आहे. जर कोणी म्हणजे माझ्या अल्पबुद्धीला असं वाटतं की आज रामकृष्ण संघ इतका हे स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आणि साधू लोक हे इतके स्वतंत्र वृत्तीचे असतात, पण तुम्ही एकत्र कसे राहतात, याचं कारण काय आहे? तर जर असं विचारलं तर माझ्या अल्पबुद्धीला वाटतं की सगळ्यात पहिलं म्हणजे श्रीरामकृष्णांप्रती प्रेम एक, आणि दुसरं म्हणजे ओबिडियन्स. ही जी परंपरा आलेली आहे बिलकुल थेट श्रीरामकृष्णांच्या शिष्यापासून,
तर ती आजतागायत सुरू आहे की वरिष्ठांनी एकदा काही आदेश दिला तर तो पालन झालाच पाहिजे. आणि म्हणूनच हा संघ टिकून आहे. आणि अर्थातच या संघामध्ये टिकून म्हणजे हे ओबिडियन्स फक्त आम्हीच नाही, तर भक्त लोकसुद्धा पालन करतात. जे काही आदेश किंवा जे काही विनंती मी करतो भक्तांना ते बिलकुल तंतोतंत पालन करतात. आणि भक्तसुद्धा या संघाचे एक इंटिग्रेटेड पार्ट आहे. काशीपूरपासूनच हा जो एक प्रवास सुरू आहे, तर हे संघ टिकून राहण्याचं कारण काय, तर ही एक प्रेम आणि ओबिडियन्स. मग त्रिगुणातीतानंदजी महाराज अमेरिकेत त्यांचं कार्य हे अतिशय बोलकं आणि तिथेसुद्धा पण त्यांचा जो स्वभाव जो होता ना की जे नाही करायला सांगाल ते करणारच, तिथेसुद्धा त्याची ते म्हणजे ज्याला म्हणतो की आपल्याला ते स्पष्टपणे बघायला मिळतं. त्याची एक घटना सांगून मग तिथे थांबूया. एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो की त्रिगुणातीतानंदजी महाराजांनी अमेरिकेत सेंट फ्रान्सिस्कोला पहिलं हिंदू मंदिर भगवान श्रीरामकृष्णांचं बांधलं. हा श्रेय रामकृष्ण मिशनला जातो. आणि विशेष करून जे सांगावंसं वाटतं की मंदिर बांधत असताना त्यांनी घोषणा केली होती की हे मंदिर, या मंदिराच्या बांधणीमध्ये जर माझा कोणताही स्वार्थ असेल तर हे मंदिर नष्ट होऊन जावं, आणि जर याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नसेल तर हे मंदिर टिकून राहावं. असं त्यांच्या मुखातून का निघालं माहीत नाही, निघालं. आणि त्याच वर्षी ज्या म्हणजे 1906 साली त्यांनी मंदिर बांधलं आणि 1906 साली त्यांच्या मुखातून हे वाक्य निघालं होतं. आणि 1906 सालीच सेंट फ्रान्सिस्कोमध्ये मोठा भूकंप आला. मोठ्या म्हणजे बिल्डिंग्स जमीनदोस्त झाल्या. पण या मंदिराला थोडंच काही नुकसान झालं, बाकी त्याला काहीही नाही. बिलकुल दिमाखदार पद्धतीने आजसुद्धा ते मंदिर तसंच उभं आहे. त्यांची एक मजेशीर घटना जी सांगायची म्हणजे की अमेरिकेत ह्या सगळ्या ज्या भगिनी होत्या, ह्या सगळ्या स्वामींची खूप काळजी घ्यायच्या की तुम्ही बाहेर जाताना कसा ड्रेस घालायचा, तुम्ही कसं बोलायचं. नाहीतर कसं असतं की तिथले ज्या सोशल एटिकेट्सचं पालन नाही केलं तर कार्य बिघडण्याची खूप भीती वाटते. पण विशेष करून तुम्ही ड्रेस कसा घातला पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या जोसेफाईन मेक्लाउड, ओलेबुल सगळं सांगायच्या. तर एक मिसेस पॅटरसन म्हणून होत्या, त्यांच्या घरी महाराज राहायचे. तर एक दिवशी काय झालं की 2 वर्ष झालेले होते, महाराज कुठेतरी फिरायला गेले आणि खूप स्वस्तामध्ये कोणीतरी त्यांना एक सूट म्हणजे विकला आणि खूप स्वस्तात विकला म्हणून ते घेऊन आले. आणि आले तर आले आणि घरात येऊन ते घातलं आणि घरात घरभर मिरवायला लागले की बघा मी किती कमी पैशात तो ड्रेस आणला. ते बघून मिसेस पॅटरसन इतक्या चिडल्या, म्हणून कुठून आणला हा ड्रेस, आत्ताच्या आत्ता याला काढा. म्हणजे काय किती चांगला आहे, किती कमी पैशात आणला आहे म्हणे. हा असा ड्रेस म्हणे त्या जुगारी लोक घालतात, आत्ताच्या आत्ता काढा म्हणे. आता कसं आहे, साधूला ह्या गोष्टी काही कळत नाही आणि त्यातून इतके सरळ स्वभावाचे आणि फक्त त्यांच्या डोक्यात एकच, कमी पैशात मिळाला आहे ना, खूप चांगलं आहे. पण तिथले काय जे सोशल एटिकेट्स असतात तर ते त्यांना माहीत नसतात. म्हणून त्या खूप चिडल्या आणि मग एक कॉम्प्रोमाइज झालं की हा ड्रेस ते फक्त घरातच घालणार, बाहेर कुठेही घालणार नाही. असंच त्यांना एक दिवशी कुठे बाहेर गेले असतात, एक ब्राऊन रंगाची कॉलर ते लोक घालतात, ते घेऊन आले. आता ब्राऊन रंगाची कॉलरसुद्धा म्हणजे सभ्य लोक तिथे घालत नाही, त्याचं काहीतरी विशिष्ट कोड असेल, ते घेऊन आणि मिरवत आले. पुन्हा त्या पॅटरसन म्हणजे मिसेस पॅटरसन महाराजांच्या आईच्या वयाच्या होत्या. त्यांनी चांगला समाचार घेतला आणि म्हटलं की आता तुम्हाला जाताना बाहेर पैसेच द्यायचे नाही, हे तुम्ही काय तुम्ही घेऊन येता आणि सगळं डोकेदुखी होते. तर असे एक फार म्हणजे ज्याला म्हणतो ना की एक स्वतंत्र विचारांनी जगणारे आपले त्रिगुणातीतानंदजी महाराज होते. तिथे एका दुर्दैवी घटना 25 डिसेंबरचा उत्सव साजरा होत असताना तिथे त्यांच्याच एका विद्यार्थिनी म्हणजे जो विद्यार्थी त्यांच्याबरोबर राहत होता त्याचं थोडंसं डोकं खराब झालेलं होतं. त्यांनी त्या 27 डिसेंबरच्या रोजी एक सभेमध्ये त्यांच्यावरती बॉम्ब फेकला आणि त्या बॉम्बमध्ये तो एक्सप्लोजन झालं. तर तो विद्यार्थी तर मेलाच तिथे. महाराजांना खूप इजा झाली आणि त्याच्यानंतर जवळपास 15 दिवस त्यांनी खूप यातना भोगल्या आणि 15 दिवसानंतर जवळपास 10 जानेवारीला महाराजांनी आपलं शरीर सोडलं. तर अशा काही अद्भुत सिद्धी लाभलेल्या पण अत्यंत कर्मयोगी असे हे महापुरुष भगवान श्रीरामकृष्णांचे शिष्य, त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती सतत वर्षत राहो अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो.
ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. ती घटना फॉरेन झाली पोस्टवर